नमस्कार रसिको हो. मी माधुरी जोशी सर्वांचं मनापासून स्वागत करते. संस्कार भारती पुणे महानगर साहित्य विधा सादर करतीये मालिका स्त्री शक्तीची रूपे. आज 8वं पुष्प आपण बघणार आहोत. स्वराज्य रक्षक येसूबाई आणि ताराबाई. मंडळी, शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते अबाधित राखण्यासाठी ज्या स्त्रियांनी जीवाची बाजी लावून धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरं जात स्वराज्य टिकवलं आणि भगवी पताका सतत फडकवत ठेवली, त्या येसूबाई आणि ताराबाई. कोणत्या मुशीत तयार झाल्या असतील या स्त्रिया. स्वराज्यासाठी तन मन धनाने समर्पित झाल्या आणि शत्रूला पराजितही केलं. त्यात पहिलं नाव घ्यावं लागेल येसूबाई. शिवाजी महाराजांची सून, संभाजी महाराजांची पत्नी. संभाजी महाराज 9 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष करत असताना येसूबाईंनी यशस्वीपणे स्वराज्य कारभार चालवला. संभाजी महाराजांची हत्या झाली, पण त्या डगमगल्या नाहीत. दुर्दैवाने औरंगजेबाच्या काळात 30 वर्षांची मोगली कैद त्यांना सहन करावी लागली. अशा त्यागमूर्ती येसूबाई. आणि दुसऱ्या ताराबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी, शिवाजी महाराजांच्या सून. यांनीही पतीला स्वराज्य रक्षणासाठी खंबीर साथ दिली. राजारामाच्या मृत्यूनंतर 7 वर्ष औरंगजेबाशी संघर्ष केला आणि त्याला पराभूत केलं. अशा तेजस्वी स्वराज्यनिष्ठा बाळगणाऱ्या स्वराज्य रक्षक येसूबाई आणि ताराबाई. दुर्दैवाने त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल फारसं काही सांगितलं गेलं नाही. आज ऐकूया तेजस्वी स्वराज्यरक्षक स्त्रिया येसूबाई, ताराबाई, मोहनजी शेटे यांच्याकडून. मोहनजी शेटे. आपण इतिहास आणि मराठीत MA BEd केलं आहे. न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये 25 वर्ष अध्यापनाचं काम केलं आहे. महाराष्ट्र शासन शालेय पाठ्यपुस्तक मंडळ इतिहास समितीचे आपण सदस्य आहात. इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही शिवराय, पेशवा तसेच क्रांतिकारकांवर अनेक व्याख्यानं आपण दिलीत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे गोव्याच्या शिवजयंती उत्सवात, शिवनेरी किल्ल्यावर, ऑस्ट्रेलियातील सिडनी रेडिओवर योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हे व्याख्यान, पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत थोरले बाजीराव पेशवे हे व्याख्यान, तसेच क्रांतिसूर्य सावरकर या महानाट्याचे आपण लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. पुण्याच्या हेरिटेज वॉकचे आपण संयोजक आहात. अनेक पुरस्कारांनी सन्मानित, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित असलेले श्री मोहनजी शेटे. ऐकूया त्यांच्या प्रभावी आणि रसाळ वाणीतून स्वराज्य रक्षक येसूबाई आणि ताराबाई. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भारतामधील या सर्व देवदेवतांना या नवरात्राच्या उत्सवामध्ये आपण नमन करत असतो, वंदन करत असतो आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो. या नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये संस्कार भारती या संस्थेच्या वतीनं प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत ज्या महिलांनी, ज्या स्त्रियांनी, ज्या वीरांगनांनी प्रचंड पराक्रम केला, कर्तृत्व गाजवलं आणि आपल्या समाजाला, आपल्या देशाला ज्यांनी आपलं बलिदान अर्पण केलं होतं, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे. आज आपण बघणार आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर ज्यांनी राखलं, ज्यांनी रक्षण केलं आणि ज्यांनी संघर्षसुद्धा केला, अशा 2 महिलांची गाथा आपण ऐकणार आहोत. त्यातील पहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या सूनबाई पुण्यश्लोक येसूबाई साहेब. येसूबाई साहेब या पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या, त्या संभाजी राजांच्या धर्मपत्नी बनल्या. इसवी सन 1680 रायगडावरती छत्रपती शिवाजी राजांचं महानिर्वाण झालं आणि मग स्वराज्याची सारी सूत्र आली ती संभाजी राजांच्या हाती. आणि मग संभाजी राजांनी राज्यकारभार आपल्या हातामध्ये घेतला खरा, पण त्याच वेळेला
एक प्रचंड मोठं संकट स्वराज्यावरती चालून आलं. दिल्लीचा बादशाह असणारा औरंगजेब हा 5 लाखापेक्षा जास्त मोगल सैन्य घेऊन स्वराज्यावरती चालून आला. त्याच्याकडे शस्त्रास्त्र, संपत्ती, सैन्य, तोफा, दारुगोळा कशालाही कमतरता नव्हती. आणि हे स्वराज्य कायमचं खलास करायचं आणि मगच दिल्लीला जायचं अशा जबरदस्त महत्त्वाकांक्षेनं तो या ठिकाणी अवतरला होता. अशा वेळेला दोन्ही हातामध्ये शस्त्र घेऊन आणि घोड्यावरती मान ठोकून महाराष्ट्राच्या भूमीवरती प्रचंड पराक्रमाचं रणतांडव घालत होते छत्रपती संभाजीराजे. मात्र छत्रपती संभाजीराजे या महाराष्ट्र भूमीमध्ये विजेसारखे कडकडत असताना देवालयातील नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत होत्या पुण्यश्लोक येसूबाई साहेब. 9 वर्ष त्यांनी स्वराज्याचा कारभार सांभाळला होता. त्यांची मुद्रा होती श्री सखी राज्ञी जयती. आणि अशा संकट काळामध्ये सुद्धा स्वराज्याचे सूत्र अत्यंत दक्षतेनं त्यांनी चालवून दाखवली होती. मात्र इसवी सन 1689 वर्ष उगवलं ते येसूबाईंच्या जीवनामध्ये आणि स्वराज्याच्या वाटचालीमध्ये अत्यंत भयंकर असं वर्ष होतं. कारण त्याच वर्षी छत्रपती संभाजीराजे यांना मोगल सैन्याने अटक केली आणि पुण्याजवळ वडू तुळापूरला हाल करून त्यांचा अत्यंत दुर्दैवी क्रूर असा मृत्यू घडवून आणला. त्यांची हत्या झाली. येसूबाईंच्या मस्तकावरती वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. पण तरीही त्यांनी आपला धीर जाऊ दिला नाही. तशाही अवस्थेत त्या अत्यंत शांतपणे आणि धीरोदात्तपणे निर्णय घेत होत्या. कारण संकट तरी टळलं नव्हतं. आता प्रचंड मोगल सैन्य स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याच्या दिशेने येत होतं. अशा वेळेला रायगड वाचवणं, स्वराज्याचे वारसदार वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. वास्तविक पाहता संभाजीराजांच्या मृत्यूनंतर राज्यावरती अधिकार होता तो येसूबाई आणि संभाजीराजे यांचे सुपुत्र शाहूराजे यांचा. मात्र आपल्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे असा लोभ येसूबाईंनी बाळगला नाही. त्यांनी शिवाजीराजांचे दुसरे सुपुत्र राजाराम राजे यांना आज्ञा केली आपण मंचकारोहण करावे आणि त्याप्रमाणे स्वराज्याची सूत्र राजाराम महाराज यांच्या हाती सोपवली. इतकंच करून येसूबाई थांबल्या नाही. आपण जर का सगळेच रायगडावरती थांबलो आणि जर का औरंगजेबाने आपल्या सर्वांना पकडलं तर जशी संभाजीराजांची अवस्था आली तशी सर्वांची होईल. आणि म्हणून राजाराम महाराजांनी इथून पळून जावं आणि कुठे जायचं तर तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जावं असा सल्ला त्यांनी दिला. आणि राजाराम महाराज रायगडातून निघून गेले. दुर्दैवानी काही दिवसामध्ये रायगड किल्ला मोगलांच्या ताब्यामध्ये गेला. महाराणी येसूबाई साहेब आणि युवराज शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत सापडले आणि जिथे जिथे औरंगजेबाची छावणी जाईल तिथे त्यांची फरफट सुरू झाली. असं करता करता 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मुलांनी काय करावं? त्यांनी शाहूराजांची मुक्तता केली. मात्र येसूबाईंना ते घेऊन गेले कुठे? दिल्लीला. आणि लाल किल्ल्यामध्ये त्याला कैदेमध्ये ठेवलं. महाराष्ट्राची ही राजमाता दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये शिक्षा भोगत होती. शाहूराजे साताऱ्यात आले. त्यांनी साताऱ्यात राजधानी स्थापन केली. ते छत्रपती झाले. पण त्यांची महता, त्यांची आई स्वराज्याच्या आऊसाहेब येसूबाई साहेब मोगलांच्या कैदेमध्ये होत्या. अशा वेळेला स्वराज्याचे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ भट यांनी आपलं बुद्धिचातुर्य, कौशल्य पणाला लावलं. आपली प्रचंड मोठी सैन्य फौज घेऊन ते दिल्लीला गेले आणि अत्यंत सन्मानानं येसूबाई साहेबांची मुक्तता केली. येसूबाई साहेब महाराष्ट्रात आल्या. अत्यंत जल्लोषामध्ये, अत्यंत उत्साहाने, अत्यंत आनंदाने त्यांचं स्वागत झालं. दिनांक 4 जुलै 1719 या दिवशी त्यांनी साताऱ्यामध्ये प्रवेश केला. आणि लक्षात ठेवा त्याच्यानंतर अवघ्या 100 वर्षाच्या आत मराठ्यांनी दिल्लीवरती आपला भगवा झेंडा फडकवला. मराठे पहिल्यांदा गेले होते येसूबाईंच्या मुक्ततेसाठी. मात्र दिल्लीची ताकद समजावून घेतल्यामुळे दिल्लीवरती झेंडा फडकवणं मराठ्यांना शक्य झालं. कारण त्याच्यामागं प्रेरणा होती ती येसूबाई साहेबांची. पण जगाच्या इतिहासामध्ये अनेक महिला झाल्या, राज्यकर्त्या झाल्या. पण शत्रूच्या सैन्यामध्ये, शत्रूच्या कैदेमध्ये सजा भोगण्याचं अशा प्रकारचं दुर्दैव कुणाच्या वाट्याला असेल? लक्षात घ्या 1689 ते 1719 तब्बल 30 वर्ष येसूबाई साहेब या मोगलांच्या कैदेमध्ये होत्या. धन्य धन्य आहे त्यांची. त्यांच्याकडे संयम होता, त्यांच्याकडे सामर्थ्य होतं, त्यांच्याकडे स्वराज्यावरती निष्ठा होती. ज्या वेळेला औरंगजेबानी छोट्या शाहूराजांचं धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला
त्यावेळेला येसूबाई साहेबांनी आपली सारी ताकद पणाला लावली होती आणि ते धर्मांतर रोखलं होतं. आणि म्हणून येसूबाई साहेबांच्या या महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रचंड मोठे उपकार आहे. खरोखरच आज आम्ही येसूबाईंच्या समोर अत्यंत नतमस्तक आहोत, आम्ही कृतज्ञ आहोत. याचप्रमाणे आज दुसरं स्मरण होतं ते छत्रपती शिवाजी राजांच्या दुसऱ्या सुनबाई रणरागिणी ताराराणी यांचं. ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. संभाजीराजांनी आपल्या धाकट्या भावाचं राजारामाचं लग्न लावून दिलं ते या ताराराणीशी. आणि ज्या वेळेला संकट काळामध्ये राजाराम महाराज पळाले आणि थेट जिंजीला गेले त्यावेळेला ताराराणी साहेब या पन्हाळ्यावरती होत्या. त्यांना सुद्धा आपल्या स्वामीला आपल्या पतीला भेटायला जावं अशी इच्छा होती, पण जाणार कसं? कारण संपूर्ण दक्षिण हिंदुस्थानामध्ये औरंगजेबाचं सैन्य अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. अशा वेळेला ताराराणी साहेब या पश्चिम दिशेला गेल्या, अरबी समुद्रामध्ये जहाजामध्ये बसल्या आणि संपूर्ण हिंदुस्थानला दक्षिण बाजूनी वळसा घालून बंगालच्या उपसागरात गेल्या आणि तिथे तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन आपल्या पतीची सेवा करायला सिद्ध झाल्या. काही काळानंतर राजाराम महाराज सुटले आणि तिथून जिंजीवर पुन्हा ते महाराष्ट्रात आले. पण दुर्दैवानं त्यांना फारसं आयुष्य लाभलं नाही आणि इसवी सन 1700 सिंहगड किल्ल्यावरती राजाराम महाराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघी 23 वर्षाचं वय असणारी ताराराणी विधवा झाली आणि त्यांच्यासमोर उभं होतं त्या औरंगजेबाचं महाभयंकर संकट. जरा कल्पना करा, समोर औरंगजेब उभा आहे, बंगालपासून त्या अफगाणिस्तानापर्यंत त्याचं विशाल साम्राज्य पसरलेलं आहे, ज्याच्याकडे सैन्य, सत्ता, संपत्ती, शस्त्रास्त्र कशाची कमतरता नाही आणि कुटील कारस्थानाचं राजकारणाचा 84 वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे आहे असा औरंगजेब समोर उभा आहे. आणि त्याच वेळेला अवघं 23 वर्षाचं वय, शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, राजाराम महाराज गेले आणि विधवा झालेली मुलगी त्या औरंगजेबाशी संघर्ष करण्यासाठी उभी ठाकलेली आहे. तिने पत्र पाठवली सर्वांना आणि सांगितलं, आपण लढणार आहोत, आपण संघर्ष करणार आहोत, मी तुमच्या पाठीमागे उभे आहे, लढा. आणि तिने प्रेरणा दिली, तिने प्रोत्साहन दिलं. पंतप्रतिनिधी असतील, पंत सचिव असतील, रामचंद्र पंत अमात्य असतील, धनाजी जाधव असतील, शंकराजी नारायण सचिव असतील, या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि ताराराणी संघर्ष चालू ठेवला. कित्येकदा तर असं व्हायचं की प्रचंड मोठा एखादा नामवंत औरंगजेबाचा सरदार हे एखाद्या किल्ल्याला वेढा घालायचा. अशा वेळेला ताराराणी त्या सर्व किल्लेदारांना सांगायच्या की जितका काळ तुम्हाला किल्ला लढवता येईल तितक्या वेळ किल्ला लढवा. आणि ज्या वेळेला किल्ल्यामधला दारुगोळा संपेल, धान्य संपेल, त्यावेळेला खाली असलेल्या मोगल सरदाराशी तुम्ही वाटाघाटी करा, त्याच्याकडनं पैसा घ्या, त्याच्याकडनं रक्कम घ्या, किल्ला त्याच्या ताब्यात द्या, तुम्ही किल्ला सोडून जा आणि लांबून पहा त्यांनी किल्ल्याच्या धान्याच्या कोठाऱ्यात धान्य भरलं आहे का, त्यांनी दारुगोळ्याच्या कोठाऱ्यात दारुगोळा भरला आहे का, किल्ल्याची तटबंदी ढासळली असेल त्याची डागडुजी केली आहे का. हे सगळं झालं की पुन्हा त्या किल्ल्यावरती आक्रमण करा आणि पुन्हा तो किल्ला स्वराज्यामध्ये घेऊन या. आणि औरंगजेबाला या नवीन नीतीमुळे अतिशय वैताग आला होता आणि तो वैतागून संतापून म्हणत होता, या महाराष्ट्रातल्या गवताच्या पात्यांना सुद्धा भाले फुटतात की काय. अशा प्रकारची औरंगजेबाची अवस्था झाली होती. आणि त्यामुळे मराठे तर असं म्हणत होते की औरंगजेबाचं आक्रमण हे संकट नाही आहे, उलट आम्हाला धन, धान्य, संपत्ती, दारू गोळा देणारं ही एक दुभती गायच आमच्याकडे आलेली आहे. आणि औरंगजेबाला हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी पश्चात्तापाने कपाळाला हात लावला. काय ही माझी अवस्था. एका बाजूला माझी मुलं म्हणताय की हा माझा बाप लवकरात लवकर अल्ला घरी जाऊ दे आणि आम्हाला बादशाचं पद मिळू दे, आणि दुसऱ्या बाजूला माझे दुश्मन असणारे, माझे शत्रू असणारे मराठे मला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं आणि माझं धन, संपत्ती, दारुगोळा हा त्यांना वापरायला मिळावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. काय हे दुर्दैव. माझी मुलं माझ्या मृत्यूची वाट बघतायत आणि माझा शत्रू मला जास्ती आयुष्य मिळावं म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. याच्यापेक्षा दुर्दैव ते कोणतं. असं करता करता अखेर 1707 याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा कर्दनकाळ औरंगजेब कायमचा खलास झाला. तो महाराष्ट्रात आला होता या मराठ्यांना कायमचं गाडण्यासाठी, पण मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने, आपल्या कर्तृत्वानं त्या औरंगजेबाला फक्त 6 फूट बाय 2 फूट एवढीच कबरीपुरती जागा दिली. हा मराठ्यांच्या नेतृत्वाचा विजय होता आणि ते नेतृत्व केलं होतं महाराणी ताराराणी यांनी. ताराराणी यांना प्रदीर्घ आयुष्य मिळालं. त्या 1761 पर्यंत हयात होत्या.
पण खऱ्या अर्थाने त्यांचा पराक्रमाचा जो काळ होता तो इसवी सन 1700 ते 1707 ही 7 वर्ष एखाद्या बिजलीप्रमाणे त्या कडकडत होत्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणाईला पराक्रमाला प्रोत्साहन देत होत्या. आज या नवरात्रामध्ये त्या दुर्गेचं, त्या कालीमातेचं, त्या रणचंडिकेचं स्मरण करत असताना पुण्यश्लोक येसुबाई साहेब आणि रणरागिणी ताराबाई साहेब यांना आम्ही वंदन करतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दामध्ये एवढंच म्हणतो, श्री पार्वती तपकरी हिमपर्वती ती की विस्तवात हसल्या बहुराजपूती ते भारतीय आपला बलतेज काही अद्याप या भरतभूमीत लुप्त नाही, अद्याप या भरतभूमीत लुप्त नाही. धन्यवाद.